तर का म्हणता उठते हो तुम्ही? चाललो आता कबूतर सोडले. काहून तर 2-3 दिवसा पहिले मी ना कबूतर घेतले होते. चला मग जाऊ. आलं मग मी आपल्या भावाच्या घरी. त्या काही घरी दिसला नव्हता मले. जाऊ म्हणलं आता एकटंच वरतं. तर आलं मग वरतं भाऊ. इथून आता मला जायचं आहे वरतं. तर चालला मग जाऊ. तर आलो भाऊ आता मी वरतं. तर इथून आहे आता पायऱ्या. आलो मग. हे बघा आपली पेटी. आता याले खोल तुम्ही. आणि हे बघा आपलं कबूतर. एक ह्या जोड आणि एक ह्या जोड. 2 जोड्या आपल्यापाशी. पेटीला लावून होता मग भाऊ आला. तर मग मी तर चाबी पाहिली मग मी ना. भेटली मग आपल्याला चाबी. आता खोलतो. हे करायच्या पहिले महिना म्हणलं पाणी चेंज करून घ्यावं कबुतराचं. काहून तर कालचं पाणी आहे. आता आलं मग टंकीपाशी. घेतली न बकेट. आता गेलो टंकीत. पाणी काढलं. बस आता जातो मी त्या टपात भरून देतो. तर चला मग भरून देऊ आता ते टप. तर आलं मग. टाकलं मग गरं पाणी. पाणी टाकल्याच्या बाद घेतला मग आपला दाना कबुतराचा. गहू, तांदूळ, बाजरा म्हणतो, ज्वारी. मग खोलली आपली पेटी. मग आले मग आपले कबूतर बाहेर. पाहू शकता आपले कबूतर 3 निघाले बाहेर आणि 1 राहिलं अंदर. ते बी आता मागून येते. आणि मग पाणी गीत पिले यांनी. आता टाकाव म्हणले यायले दाना. ते घेतला मग हातात दाना आणि दिला फेकून झरकन दिशाने. तर पाहू शकता तुम्ही. आता लागले त्यांनी दाना खाले. आता खाऊ राहिले. तर मग आता थोड्या वेळाने यायले 1-1.5 तास ठेवल्याच्या नंतर मग चाललो आता मी यायले बेंडाले. तर लागलो मग बेंडाचे कामी. टाकले भाऊ मी ना कबूतर. ते बी कोण्या पेटीत गेले आणि खाण्यात. तर मग यायले काढलं बरोबर आणि टाकलं मग आपल्या जागी. बघू शकते ह्या जोड. आणि ह्या बघा नर इकडं आहे आणि मादी इकडं आहे. ते आले काढलं बाहेर आणि टाकलं मग याच्यात. तर मग पाहू शकता तुम्ही. हा तर डायरेक्ट मादीच्या अंगावरच गेला. तर लावला मग ताला. दिली मग ठोकून चाबी. तर चला मग जातात घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.